नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मूग आणि मसूरचं कालवण बनवून दाखवणार आहे। तर बघा, ही अर्धी वाटी भिजत होऊन मूग आहेत आणि 3 चमचे बघा ही अक्का मसूर आहे, पण भिजत घातलेला होता। तर नुसतं मुगाचं पण बनवू शकता तुम्ही आणि हे दोन्ही पण एकत्र करून बनवू शकता। आता हे मूग काय करायचे माहिती आहे का, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। मूग आणि मसूर आणि ह्यांना का नाही दरदर करून घ्यायचे आहेत, म्हणजे आबडधोबड करून घ्यायचं। जास्त बारीक असं पीठ नाही करायचं, बंद चालू करून फक्त करून घ्यायचं आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, बंद चालू करून एकदाच केलेलं आहे। जास्त बारीक असं पीठ असं करायचं नाही आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी, 1 चमचा टाकायचं जिरं, परत टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणारे एक छोट्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडासा तुकडा सुक्या खोबऱ्याचा, 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे। हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे बरं का। एकदम थोडंसं खोबरं, आता ह्यात काय माहिती आहे का, तुम्हाला जर आवडत नसेल का नाही तर नाही टाकलं तरी पण चालू शकते। आता हे काय करते, 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेते। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचं टोमॅटो बघा चॉपरला मी बारीक केलेलं आहे। आता तुम्ही कुठली ह्यातली गोष्ट जर नसेल खात का नाही तर नाही टाकले तरी पण चालू शकते। ह्याला काय करते, 1 मिनिटभर फक्त परतून घेते। परतून घेतलेलं आहे। आता त्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर, 1 चमचा आपला कोल्हापुरी मसाला, याच्यात फक्त कांदा लसूण वापरलेला नाही आहे, तसा पण मी अपलोड केलेला आहे। मिक्स करून घेते। त्यात टाकणारे 1 चमचा जिरे धने पावडर, छोट्या आकाराचा चमचा आहे। आता हे फक्त जरा परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता त्याच्यामध्ये आपण ही जी मिक्सरला बारीक केलं होतं का नाही दरदर, ते टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 1-2 मिनटं फक्त त्याला परतून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं ना, त्यातच मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे साधं पाणी होतं बरं का। ते मिक्स करून घेते व्यवस्थित। पाणी ओतल्यानंतर बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया। जे शिजलं पाहिजे आपलं, जे मसूर आहे, मूग आहे, शिजायला काय जास्त वेळ लागत नाही। आणि ही जी बनवलं आहे ना, ही 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतं। गॅस करणार आहे तर बारीक, आणि बारीक गॅसवर चांगलं मी शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं 15 मिनटं। मस्त असं बघा शिजलेलं आहे। आता ही अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। जर अजून पातळ पाहिजे असलं तर मग थोडंसं पाणी जर पहिलं जरा जास्त ओतलं तर चालेल। आता मी थोडंसं आटवलेलं पण आहे शिजवल्यानंतर। आता असं तर छानच लागतं बघा अशा पद्धतीत। आता वरून तुम्हाला पाहिजे असले थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता। कोथिंबीर तर मी कुटूनच घेतली होती लसूण आल्याबरोबर। मस्त एकदम झालेलं आहे बघा, झटपट होतं। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।